हॅलो स्टुडंट्स, मी सम्राट पुत्र. तर माझ्याकडे सब्जेक्ट आहे इंडस्ट्रियल मेजरमेंट्स. ठीक आहे. तर हा आपला 4th सेमिस्टरचा सब्जेक्ट आहे. तर चॅप्टरचं नाव आपल्या काय आहे तर ॲप्लिकेशन्स ऑफ ट्रान्सड्यूसर्स. ठीक आहे. हा तुमचा फर्स्ट चॅप्टर आहे. ठीक आहे. ॲप्लिकेशन्स ऑफ ट्रान्सड्यूसर्स. तर ट्रान्सड्यूसर्स म्हणजे काय हे आपल्याला सगळं बघायचं आहे. तर त्यामध्ये काय काय पॉईंट ह्या चॅप्टरमध्ये कवर होणार आहेत. तर ते आहेत इंट्रोडक्शन. पहिला तर इंट्रोडक्शन होणार ट्रान्सड्यूसरचं काय आहे ते. त्यानंतर ब्लॉक डायग्रॅम ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम तुम्हाला शिकवली जाणार. त्यानंतर डेफिनेशन काय आहे ट्रान्सड्यूसरची ती. मग ट्रान्सड्यूसर तुम्हाला का लागतो ते. तर ट्रान्सड्यूसरचे टाईप्स कुठले आहेत. ठीक आहे. तर ट्रान्सड्यूसर त्यानंतर क्लासिफाय आपण कसं कसं करतो. तर त्यामध्ये 5 टाईप्स आहेत. इनपुट आणि आउटपुट ट्रान्सड्यूसर, प्रायमरी आणि सेकंडरी ट्रान्सड्यूसर, एक्सटर्नल सोर्सेस रिक्वायर्ड म्हणजे एक्सटर्नल सोर्सेस कुठले कुठले लागतात, पॅसिव्ह अँड ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर्स त्यामध्ये येतं. त्यानंतर टाईप्स ऑफ आउटपुट, टाईप कुठले कुठले आहेत त्याचे, ॲनालॉग अँड डिजिटल ट्रान्सड्यूसर्स ते येणार. आणि शेवटचं येणार क्लासिफिकेशन बेस्ड ऑन ट्रान्सडक्शन व्हेरिएबल पॅरामीटर ट्रान्सड्यूसर्स. ठीक आहे. त्यानंतर 7वा पॉईंट येणार इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर. 8वा म्हणजे रेजिस्टर ट्रान्सड्यूसर. त्यामध्ये कुठला येणार पोटेन्शिओमीटर येणार, लिनियर आणि अँग्युलर. त्यानंतर कपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर, इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. इंडक्टिव्हमध्ये 3 टाईप आहेत. ठीक आहे. कुठले कुठले लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर, त्याला आपण LVDT असे शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर दुसरा टाईप आहे RVDT इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसरचा. त्याचा अर्थ काय होतो तर रोटरी व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे. हे दोन्ही शिकवल्यानंतर तुमचं काय होणार त्या दोन्हीचं कंपॅरिझन आपल्याला शिकवलं जाणार. तुम्हाला शिकवलं जाणार कंपॅरिझन ऑफ LVDT अँड RVDT. ठीक आहे. त्यानंतर आपण ट्रान्सड्यूसर कसं सिलेक्ट करतो म्हणजे सिलेक्शन क्रायटेरिया काय आहे ट्रान्सड्यूसरचा. ठीक आहे. ते आपण बघणार आहे. त्यानंतर पायझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर, फोटो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर. त्यानंतर फोटो इलेक्ट्रिकमध्ये येतं फोटो व्होल्टाईक सेल. ठीक आहे. हे पॉईंट्स तुमचे कवर होणार तुमच्या पहिल्या चॅप्टरमध्ये. ठीक आहे. तर आपण आता बघणार आहे की ट्रान्सड्यूसर म्हणजे काय, ट्रान्सड्यूसर आपल्याला का लागतो. तर आपल्या चॅप्टरचं नाव तुम्हाला सांगितलं आहे त्याप्रमाणे ॲप्लिकेशन्स ऑफ ट्रान्सड्यूसर हे आहे. ठीक आहे. आता आपण इंट्रोडक्शन, पहिला पॉईंट कुठला आहे तर आपला 1.1 आहे इंट्रोडक्शन. कशाला इंट्रोडक्शन टू ट्रान्सड्यूसर. ठीक आहे. काय तर ट्रान्सड्यूसर काय आहे हे आपण बघणार आहे. तर ट्रान्सड्यूसर हे इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट आहे. ठीक आहे. यामध्ये काय असणार आहे नंबर ऑफ कॉम्पोनंट्स असणार आहे. कशासाठी तर मेजरमेंट करण्यासाठी. ठीक आहे. आणि जे त्याचे युनिट येईल ते रेकॉर्ड करण्यासाठी. तर बेसिक मेजरमेंट सिस्टीम कन्सिस्ट ऑफ 3 मेजर कॉम्पोनंट म्हणजे ह्याच्यामध्ये 3 मेजर कॉम्पोनंट आहे. आता ते कुठले कुठले आहेत तर इनपुट डिव्हाइस असणार, परत सिग्नल कंडिशनिंग और प्रोसेसिंग हे दुसरं असणार आणि आउटपुट डिव्हाइस. हे जर तुम्हाला मी डायरेक्टली सांगितलं तर लक्षात राहणार आहे काय म्हणजे इनपुट असतं सिग्नल कंडिशनिंग आणि त्यानंतर येणार आउटपुट. ठीक आहे. हे झालं इलेक्ट्रॉनिक्सच्या भाषेत. तुम्ही व्हेकल बघितलं आहे, तुम्ही एखादी 2 व्हीलर बघितलं आहे. 2 व्हीलर कशी काम करते तर 2 व्हीलरमध्ये पहिला तुम्हाला पेट्रोल घालायला लागतं. ठीक आहे. पेट्रोल घातल्यानंतर काय होणार तुमची गाडी चालणार. त्याला म्हणतो आपण काय पहिला आपण इनपुट काय दिला रे इनपुट तुम्ही पेट्रोल म्हणून दिला. ठीक आहे. जेव्हा येईल तुम्ही इनपुट पेट्रोल म्हणून दिला त्याच्यानंतर काय होणार गाडी स्टार्ट करणार, तुम्ही गाडी चालवणार. ठीक आहे. ते म्हणजे काय येणार सिग्नल कंडिशनिंग और प्रोसेसिंग. ठीक आहे. म्हणजे काहीतरी प्रोसेस करणार तुमचे व्हेकल काय करणार 2 व्हीलर काय करणार काहीतरी प्रोसेस करणार. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय येणार आउटपुट तुमचं काय येणार म्हणजे आउटपुट पेट्रोलचं आउटपुट काय येणार धूर हे आउटपुट येणार. ठीक आहे. आउटपुट काय म्हणजे आपण जे गाडी चालवलं तुम्ही प्रोसेस केलं हे प्रोसेसिंगमध्ये येणार. आणि त्या पेट्रोलचं ते आउटपुट काय झालं रे तर धूर हे त्याचं आउटपुट झालं. ठीक आहे. तसंच इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट म्हणजे आता ट्रान्सड्यूसर आहे त्याच्यामध्ये पण काय येणार एक इनपुट डिव्हाइस येणार. ठीक आहे. त्यानंतर येणार सिग्नल कंडिशनिंग. काय येणार सिग्नल कंडिशनिंग किंवा त्याला काय म्हणणार आपण प्रोसेसिंग. ठीक आहे. आणि तिसरं आणि लास्ट काय येणार आउटपुट डिव्हाइस. हे काय येणार आउटपुट. आता ट्रान्सड्यूसर म्हणजे काय म्हणून विचारलं तुम्ही काय सांगाल. हे एक इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये भरपूर कॉम्पोनंट्स असतात. कशासाठी मेजरमेंट करण्यासाठी म्हणजे
म्हणजे कशासाठी आपण करतो, काही तर मेजर करायचं आहे तुम्हाला. आता तुमचं हे काय म्हणतो आपण, बुकचंच नाव काय आहे, म्हणजे जो तुम्हाला विषय शिकवायला लागलो मी त्याचं नाव आहे इंडस्ट्रियल मेजरमेंट. म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला मेजरमेंटच करायचं प्रत्येक गोष्टीची. असे कॉम्पोनंट आहेत, वेगवेगळे कॉम्पोनंट तुम्हाला पुढे पुढे शिकवले जातील. ज्यामध्ये नंतर तुम्हाला काय करायचं आहे, LVDT असू दे, RVDT असू दे, ठीक आहे, किंवा लेवल नंतर तुम्हाला काय काय मेजर करायचं आहे बरं, तर फ्लो मेजरमेंट करायचं, लेवल मेजरमेंट करायचं, टेम्परेचर मेजरमेंट करायचं, प्रेशर मेजरमेंट. हे तुम्हाला काय आहे तर हे वेगवेगळे म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो की काय म्हणतो त्याला, वेगवेगळे तुम्हाला टाईप्स आहेत. म्हणजे काय म्हणतात मला, वेगवेगळे हे तुम्हाला चॅप्टर्स आहेत, वेगवेगळे चॅप्टर्स आहेत ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं तर मेजरमेंट करायचं आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आता आपण बघितलं इनपुट झालं, एक तुमच्याकडे आहे सिग्नल कंडिशनिंग किंवा त्याला तुम्ही प्रोसेसिंग म्हणतो किंवा आउटपुट डिवाइस म्हणतो. तुम्हाला रिपीटमध्ये आणि एकदा एक्झाम्पल सांगतो. तर त्यामध्ये तुम्हाला मी गाडीचं उदाहरण दिलं आहे. गाडी असते तुमची, त्याच्यामध्ये काय करता तुम्ही, पेट्रोल त्याच्यामध्ये इनपुट देता, त्याच्यामधनं काय त्यानंतर काय करता, गाडी तुमची रोडवर चालली जाते. ठीक आहे. त्यामधनं काय झालं, प्रोसेसिंग झालं हे. आणि त्यानंतर काय येतो तुम्हाला आउटपुट काय मिळतो, पेट्रोलचं आउटपुट. तुम्हाला पेट्रोल तुम्ही घातलं, तुम्हाला त्याचा आउटपुट काय मिळालं तर धूर हा त्याचा आउटपुट मिळाला. ठीक आहे. हे झालं तुमचं ट्रान्सड्युसरचं इंट्रोडक्शन. आता पहिल्या ह्याच्यातलं मी तुम्हाला सांगितलं इनपुट. ठीक आहे. ह्या इनपुटला आपण असले ते तुम्हाला माहीतच असेल. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपण काय करतो तर सिग्नल जो आहे, आता आपण इलेक्ट्रॉनिक्स शिकवलेलं आहे. इलेक्ट्रॉनिक्समध्ये काय आहे तर ह्याच्यामध्ये काय पेट्रोल आहे का, नाही. ह्याच्यामध्ये काय असतात, इलेक्ट्रॉनिक्समध्ये सिग्नल्स असतात. ठीक आहे. सिग्नलविषयी बोलावलं पण ट्रान्सड्युसरमध्ये काय असतं तर सिग्नल हे 3 टाईप्स आहेत, इनपुट, सिग्नल कंडिशनिंग किंवा प्रोसेसिंग करतो आपण. सिग्नलविषयी बोलावलं. ठीक आहे. पेट्रोलचं तुम्हाला गाडीचं हे उदाहरण दिलं मी. सिग्नल कंडिशनिंग करतो किंवा प्रोसेसिंग म्हणतो आणि त्यानंतर आपल्याला मिळतं त्याचं आउटपुट. ठीक आहे. तर आता सिग्नल कंडिशनिंगमध्ये काय होतं, सिग्नल आपण ॲम्प्लिफाय करतो, मॉड्युलेट करतो, ॲट्युनेट करतो, फिल्टर करतो, मॉड्युलेट करतो किंवा मॉडिफाईड करतो. म्हणजे एखादा सिग्नल आहे त्याला आपण काय मॉडिफाईड करतो, म्हणजे काय त्याची पॉवर वाढवतो. ठीक आहे. आता जर समजा तुम्ही माईकचा तुमच्यासमोर समजा जर एक 5 लाख लोक बसली असतील, ठीक आहे, आणि तुम्हाला किती जरी जोरात बोलला तर तुमचा आवाज त्या लोकांच्यापर्यंत जाणार आहे काय, नाही जाणार. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायला लागणार त्यावेळेला, जर तुम्ही किती जरी जोरात ओरडला तर लईतले किती लोकांच्यापर्यंत जाईल, एक 50 लोकांच्यापर्यंत जाईल. लई जर तुम्ही ओरडला तर एक 500 लोकांपर्यंत तुमचा आवाज जाईल. त्याच्यापुढे जर तुमचा आवाज एक समजा तुमच्यासमोर 1 लाखभर लोक बसलेत, 5 लाख लोक बसलेत, तर त्या सगळ्यांच्यापर्यंत तुमचा आवाज जर जायचा असला तर तुमच्या आवाजाला काय करायला लागणार, स्ट्रॉंग करायला लागणार. मग त्यासाठी काय करणार तुम्ही, यूज करणार माईकचं यूज करणार. ठीक आहे. मग ते माईक काय काम करतं रे, माईक काय काम करतं तर तुमचा जो वीक सिग्नल आहे त्याला ॲम्प्लिफाय करून त्याला स्ट्रॉंग सिग्नल बनवतो. ठीक आहे. हे काम करते माईक करते. तर सिग्नल कंडिशनिंगमध्ये काय होणार तर आपला जो सिग्नल आहे त्याला आपण काय करणार, ॲम्प्लिफाय करणार, ॲट्युनेट करणार, जो फिल्टर करणार. फिल्टर म्हणजे काय, जे बाकीचे जे नॉईज जे आहेत ते आम्ही पण त्याच्यामध्ये मिक्स झाले असतात त्याला फिल्टर करून त्याला प्युअर म्हणजे व्हॉईस बनवणार किंवा सिग्नल प्युअर सिग्नल बनवणार. सॉरी, व्हॉईस म्हणजे माईकचं उदाहरण द्यायला त्यातलं व्हॉईस म्हणलं मी. तर आपण काय करणार, प्युअर करणार, फिल्टर करणार, मॉड्युलेट करणार सगळ्याच्या जवळजवळ आणि म्हणजे सेमच अर्थ निघतो. तर मॉड्युलेट करणार आणि मॉडिफाईड करणार कशामध्ये, एक नवीन चांगल्या सिग्नलमध्ये किंवा स्ट्रॉंग सिग्नलमध्ये आउटपुट डिवाईसला आपण ते देऊ शकेल अशा ह्याच्यामध्ये. ठीक आहे. ॲक्सेप्टेबल फॉर्मॅट म्हणजे आपण तो वापरू शकतो अशा सिग्नलमध्ये आपण त्याला बनवणार. ठीक आहे. आता मोस्ट ऑफ द जे सिस्टीम्स आहेत, ठीक आहे, त्यामध्ये काय आपल्याला मिळणार तर नॉन इलेक्ट्रिकल क्वांटिटी असते. ठीक आहे. तर ते नॉन इलेक्ट्रिकल क्वांटिटी म्हणजे काय, कुठले येतं नॉन इलेक्ट्रिकल क्वांटिटी, तर त्यामध्ये येतं टेम्परेचर आहे काय इलेक्ट्रिकल क्वांटिटी आहे काय नाही. ठीक आहे. प्रेशर, समजा तुम्ही दाब देता, दाब म्हणतो त्याला आपण काय म्हणतो, प्रेशर म्हणतो. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट म्हणतो म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडं डिस्प्लेस होते बॉडी. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट म्हणतो. तर ह्या सगळ्या क्वांटिटी ज्या आहेत त्या नॉन इलेक्ट्रिकल क्वांटिटीज आहेत. ठीक आहे. ह्या काय इलेक्ट्रिकल क्वांटिटीज नाही आहेत. तर ह्यांना आपण काय करतो, इलेक्ट्रिकल क्वांटिटी आपल्याला बनवायच्या. तर आपण काय करतो, आपण यूज करतो ही जी आपल्याला नॉन इलेक्ट्रिकल क्वांटिटी आहे त्याला आपण जर इलेक्ट्रिकल क्वांटिटीमध्ये जर आपल्याला बनवायचं असलं, ठीक आहे, जर आपल्याला त्याचं रूपांतर इलेक्ट्रिकल क्वांटिटीमध्ये करायचं असलं तर आपण यूज कशाचं करतो तर ट्रान्सड्युसरचं. ठीक आहे. हे जे डेफिनेशन आहे ट्रान्सड्युसरचं म्हणजे नेमकं काय करतो डेफिनेशन जर बघायचं तर
ट्रान्सड्यूसर हा सेन्सिंग डिव्हाइस आहे जो काय करतो, वन फॉर्म ऑफ एनर्जी इज कन्वर्टेड इंटू कुठल्या अनदर फॉर्म ऑफ एनर्जी. म्हणजे काय करतो, जे आता मेकॅनिकल टेम्परेचर, प्रेशर, डिस्प्लेसमेंट ह्यांना नॉन इलेक्ट्रिकल क्वांटिटीज आहेत, त्यांना काय करतो, इलेक्ट्रिकल क्वांटिटीमध्ये त्याचं रूपांतर करतो. ठीक आहे. ती फिजिकल क्वांटिटी असते किंवा मेकॅनिकल क्वांटिटी असते. ठीक आहे. आता इन्फॉर्मेशन एनर्जी, ॲक्च्युली द एनर्जी इज इन द फॉर्म ऑफ, कशामध्ये असते, कुठल्या फॉर्ममध्ये असते, तर इन्फॉर्मेशन ट्रान्समिशन स्टेट किंवा ती फिजिकल स्टेटमध्ये असते. ठीक आहे. तर ती आपण काय करतो, तर ही सिस्टम म्हणजे आपण काय करतो, ह्या गोष्टी अनादर स्टेटमध्ये आपण ह्या काय करतो, ट्रान्सफर करतो. ठीक आहे. आता आपण ज्या वेळेला ट्रान्सफर करतो, ठीक आहे, इलेक्ट्रिकल आउटपुट फ्रॉम द ट्रान्सड्यूसर, म्हणजे आपल्याला ट्रान्सड्यूसरपासून आउटपुट कसल्या कसल्या फॉर्ममध्ये मिळतं, तर एकतर ॲनालॉग फॉर्ममध्ये मिळतं, डिजिटल फॉर्ममध्ये मिळतं किंवा फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटर ह्या फॉर्ममध्ये मिळतं. ठीक आहे. आता बेसिकली खरं जर फंक्शन जर ह्याचं ट्रान्सड्यूसरचं बघायला गेलं तर काय आहे, तुम्हाला विचारलं व्हॉट इज फंक्शन ऑफ ट्रान्सड्यूसर, तर तुम्ही काय म्हणाल, तर ते मेकॅनिकल एनर्जी कन्वर्ट करतं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. ठीक आहे. इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करतं. ठीक आहे. आता भरपूर हे सोडून, आता टेम्परेचर, प्रेशर, डिस्प्लेसमेंट सोडून पण आणि कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, म्हणजे फिजिकल पॅरामीटर्स कुठले कुठले आहेत, तर हीट येतं त्याच्यामध्ये. लिहून घ्या पाहिजे तर किंवा लक्षात ठेवा, कसं काय करता येतं ते करा. ठीक आहे. हीट आहे, इंटेन्सिटी ऑफ लाईट आहे, फ्लो रेट आहे, लिक्विड लेवल आहे, ह्युमिडिटी आहे आणि pH व्हॅल्यू. ठीक आहे. हे पण काय कन्वर्ट करतं, इलेक्ट्रिकल फॉर्ममध्ये करतं. काय यूज करून, तर आपण ट्रान्सड्यूसरचं यूज करून आपण इलेक्ट्रिकल फॉर्ममध्ये आपण करू शकतो. ठीक आहे. दिस ट्रान्सड्यूसर प्रोव्हाइड्स ॲन आउटपुट सिग्नल वेन स्टिम्युलेटेड बाय मेकॅनिकल ऑर नॉन मेकॅनिकल इनपुट. म्हणजे ट्रान्सड्यूसरला आपण काय मेकॅनिकल किंवा नॉन मेकॅनिकल इनपुट देऊन पण आपण काय करू शकतो, ट्रान्सड्यूसर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये आपण त्याचं कन्व्हर्जन करू शकतो. म्हणजे त्यामध्ये काय काय येतं, तर फोटो कंडक्टर कन्वर्ट्स लाईट इंटू चार्ज ऑफ रेजिस्टन्स. म्हणजे फोटो कंडक्टर जो आहे तो काय कन्वर्ट करतो, लाईट कन्वर्ट करतो इंटू चेंज ऑफ रेजिस्टन्स. ठीक आहे. फोटो कंडक्टर कन्वर्ट्स लाईट इंटू चेंज ऑफ रेजिस्टन्स. आता पहिला ह्याच्यामध्ये काय येणार, ठीक आहे, हे इनपुट झालं सांगितलं तुम्हाला. आता ह्याच्यामध्ये आपण हे इनपुटमध्ये नाही आहे. ठीक आहे. आता आपण ह्याच्यामध्ये सांगू शकतो की एक्झाम्पल्स काय काय आहेत. ठीक आहे. एक्झाम्पल्स म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय काय सांगणार, तर आपण सांगितलं मग अशी हीट, इंटेन्सिटी ऑफ लाईट, फ्लो रेट, लिक्विड लेवल, ह्युमिडिटी, pH व्हॅल्यू कन्वर्ट करतं इलेक्ट्रिकल फॉर्ममध्ये कशाचा यूज करून, तर ट्रान्सड्यूसरचा यूज करून आपण हे करू शकतो. ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये काय काय आणि कुठले एक्झाम्पल्स आहेत, तर फोटो कंडक्टर पहिला आहे, लिहित नाही मी, डायरेक्ट वाचून दाखवतो म्हणजे तुम्हाला डायरेक्ट तोंडानं सांगू शकतो मी हे. तर ठीक आहे, लिहूनच देतो. फोटो कंडक्टर कन्वर्ट्स लाईट एनर्जी लाईट इंटू चेंज ऑफ रेजिस्टन्स. ठीक आहे. एवढंच लिहितो रेजिस्टन्सला. थर्मोकपल काय करतं रे, थर्मोकपल शॉर्टमध्ये लागलं बरं काय, कन्वर्ट हीट एनर्जी आहे ती इंटू काय, इलेक्ट्रिकल एनर्जी. त्याला लिहिलेलं आहे. आणि स्ट्रेन गेज फोर्स प्रोड्युसेस चेंज इन रेजिस्टन्स. स्ट्रेन गेज फोर्स प्रोड्युसेस चेंज इन रेजिस्टन्स. ठीक आहे. ह्या गोष्टी काय करतात, ट्रान्सड्यूसर करतात. ह्याच्या वरच्या मेथड्स मी तुम्हाला लिहून दिल्या. ह्या सगळ्या केसेसमध्ये काय, इलेक्ट्रिकल आउटपुट जे आहे ते आपण स्टँडर्ड मेथड्सनं मेजर करतो आहे. ठीक आहे. गिविंग द मॅग्निट्यूड ऑफ इनपुट क्वांटिटी इन टर्म्स ऑफ ॲनालॉगस आउटपुट. म्हणजे कसं, गिविंग द मॅग्निट्यूड ऑफ इनपुट क्वांटिटी इन टर्म्स ऑफ कसं, तर ॲनालॉगस आउटपुटमध्ये आपण हे करतो. म्हणजे इनपुट क्वांटिटी जी आहे ती आपण ॲनालॉगस आउटपुटमध्ये मेजर करतो. ठीक आहे. तर ट्रान्सड्यूसरचे पण दोन टाईप्स आहेत.
तर ते ट्रान्सड्यूसरचे 2 टाईप्स कुठले कुठले आहेत टाईप्स लिहूया आपण ऑफ ट्रान्सड्यूसर्स. लई काही वेगळे नाही आहेत, तुम्ही ऐकलेलेच आहेत शब्द हे. पहिला असतो इलेक्ट्रिकल, दुसरा कुठला आहे तर मेकॅनिकल. ठीक आहे, हे तुमचे टाईप्स आहेत ट्रान्सड्यूसरचे. तर ठीक आहे, आता आपण 2 मिनटात सांगूया काय काय झालं. ट्रान्सड्यूसर सांगितलं, ट्रान्सड्यूसर म्हणजे काय करतो तर मेकॅनिकल टू इलेक्ट्रिकल करतो. तुम्हाला मी गाडीचं उदाहरण दिलं 2 व्हीलरचं. ठीक आहे, तर त्यामध्ये काय असतं, पहिला आपण इनपुट पेट्रोल म्हणून घालतो, त्यानंतर आपण गाडी चालवतो, प्रोसेस होतं म्हणजेच प्रोसेस होतं किंवा कंडिशनिंग होतं त्याचं. त्यानंतर आपल्याला काय मिळतं, आउटपुट मिळतं. आउटपुट काय मिळतं आपल्याला, धूर म्हणून मिळतो. ठीक आहे, त्याप्रमाणेच आपल्याला काय करतो ट्रान्सड्यूसरमध्ये मेकॅनिकल एनर्जी इनपुट म्हणून देतो आणि आउटपुट आपल्याला इलेक्ट्रिकल मिळतो. तर ह्याच्यामध्ये काय असतं, सिग्नल्स असतात. इनपुट सिग्नल, त्यानंतर सिग्नल कंडिशनिंग किंवा प्रोसेसिंग होतं, त्यानंतर आउटपुट डिव्हाइस मिळतं. ठीक आहे, आता आपण हे सगळं कशासाठी करतो आहे, इनपुट डिव्हाइस म्हणजे काय तर मेजरमेंट करण्यासाठी आणि आपल्याला प्रोपोर्शनल त्याचा आउटपुट मिळतं. ठीक आहे, तर इनपुटमध्ये आपण काय काय देतो, सिग्नल कंडिशनरमध्ये आपण काय काय करतो, सिग्नल जो आहे तो आपण ॲम्प्लिफाय करतो, ॲटेन्युएट करतो, फिल्टर करतो, मॉड्युलेट करतो किंवा मॉडिफाईड करतो. कशासाठी तर आपल्याला ॲक्सेप्टेबल फॉर्ममध्ये आउटपुट मिळण्यासाठी. तर ह्याच्यामध्ये नॉन इलेक्ट्रिकल क्वांटिटी पण आहेत, टेम्परेचर आहे, प्रेशर, डिस्प्लेसमेंट हे आहे. त्याच्यानंतर पण आपण सांगितलं तुम्हाला हीट, इंटेन्सिटी ऑफ लाईट, फ्लो रेट, लिक्विड लेवल, ह्युमिडिटी अँड pH व्हॅल्यू, हे सगळे पण आपण काय करतो इलेक्ट्रिकल फॉर्ममध्ये आपण काय करतो ट्रान्सड्यूसरचा यूज करून आपण ते सगळं करू शकतो. ठीक आहे, त्यानंतर आपण तुम्हाला आणि एक्झाम्पल सांगितले, फोटो कंडक्टर कन्वर्ट्स लाईट इंटू चेंज ऑफ रेजिस्टन्स. ठीक आहे, थर्मोकपल कन्वर्ट्स हीट एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी, स्ट्रेन गेज फोर्स प्रोड्युसेस चेंज इन रेजिस्टन्स. आता टाईप्स ऑफ ट्रान्सड्यूसर हे शेवटला सांगितलं मी तुम्हाला, त्यामध्ये आहेत इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला मी सगळं सांगितलेलं आहे. ट्रान्सड्यूसरचं इंट्रोडक्शन हा पार्ट चाललेला आहे आपला. पुढच्या येणाऱ्या पार्टमध्ये आपण पुढच्या लेक्चर्समध्ये तुम्हाला बाकीच्या गोष्टी सांगितल्या जातील. थँक्यू एव्हरीवन.